जेवण झालं तुझं? काय बायल्यासारखं बोलतो रे? तुझ्याशी बोललो का मी? काय मित्राच्या कसं करशील तू लग्न झाल्या? माझं मी पाहून घेईन. सर येतो. बापरे, काय काय खाता रे तू? कसं वाटतं ते? अबे हे राजा मर्दाचे शोक आहेत ना, तू बाईसारखाच राहत निवड. काय मित्र राजा कसं येऊन तू आलं ते अंदाजच नाही येऊन आला ना तुझ्या. म्हणजे काय खाल्लं म्हणजेच माणूस होतो का? बोलत नको जातो तू माझ्याशी. काय राजा रवी राग काय नाही बोलत नको जातो तू माझ्याशी. ह्या पोट्टा असा कोण करते? अरे त्याच्या आईनं त्याला लहानपणापासून बाहेर येऊन नाही दिलं, पोरीतच खेळला तो. आपण आवाजही द्यायला गेलो का त्याच्या आई म्हणे बाबू बाहेर नको जाऊ, बाहेर नको जाऊ. पुरा पोट्टा नाजूक करून टाकला घरात ठेवून. बापरे, मेहंदी तर मस्त काढता येते रे तुला. हो, मेहंदीचे क्लास झालेत ना माझे. हो काय? मेहंदीचे पण झालेत, रांगोळीचे पण झाले. रांगोळी पण छान काढतो. आपल्या मंदिरामध्ये मीच काढली होती. हो काय? आणि हो, कुणाचा मेकअप वगैरे असेल तर सांग ना, दुल्हन मेकअप पण करतो मी. सांगतो ना, चालते ना. अरे रवी, मी काय म्हणतो प्रॅक्टिकलचं बुक दे ना असं तर. नाही रे, मीच तर साक्षीचं आणलं, माझं नाही ना झालं. तुला काय नाही पुरी पारीच दिसते का बे? पोट्टेन दिसत काय? हे बघ, माझ्याशी असं बोलायचं नाही तू. नाही तर बोलायचंच नाही माझ्याशी. दे ना राजा, काय म्हणून मागून जा, नाही माझ्याशी. काय राजा त्या रवीचं लग्न झालं नाही? मग ऑर्डर घेते ना तो. हा? किती पैसा कमावते? बापरे. हाय ऋषी. अरे काय म्हणतो रवी लग्न झालं वाटते, हो, पोरगी वाटते. मग तूच मत होता ना, कसं येईन तुझं, कसं येईन तुझं. माझं सगळं झालं, लग्न झालं, लेकरे झाले. तुमचंच पा कसं होईन तर नुसतं टवाळ काय करणं गेले तुम्ही.